परिस्थिती ना परिवर्तनशील असते. होईल त्यांचंही मत परिवर्तन. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहते. चांगल्या कामासाठी निघालो होतो, हे बुरी मांजर आडवी गेली. वेलकम बॅक टू प्रमोशन जंक्शन. आपण एक असा विषय आहे, खरं तर गंभीर विषय, समाजापर्यंत तो विषय पोचवायचा आहे. पण किशोरीजी, तुम्ही जी भूमिका केली आहे, मला वाटतं एका स्त्रीवर झालेले अत्याचार आणि त्यातनं ज्या पद्धतीने ती स्त्री लढतीये समाजासाठी, आणि आपण जे प्रत्यक्षात पाहिलं ते विदारकच होतं. आणि सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत एक शांतीचा संदेश पोहोचवताय. पण हे सगळं जगताना ना, ते स्त्रीचं आयुष्य जगताना किंवा कुठेतरी असं रिअलिस्टिक घडलेलं आहे, ते सगळं डोक्यात आहे, बॅक ऑफ द माइंड आपल्या ते आहे. त्यामुळे कुठेतरी ते आपल्या चेहऱ्यावर, आपल्या ॲक्टिंगमधनं दिसलं पाहिजे. तो त्रासही असतो मला वाटतं एका ॲक्टरला. नक्कीच तो ते सहन करत असतो. नक्कीच त्रास असतो आणि मानसिक त्रास इतका असतो ना, म्हणजे मी प्रत्येक सीन करताना माझ्या अंगात अक्षरशः म्हणजे काटा यायचा की ते बेअरिंग घेताना, ते तो लढा पुकारताना, म्हणजे खूप सिरियस. आणि या सेटवरती मी फार मस्ती मजा केली असं नाही म्हणणार. जसं आपण म्हणतो ना की अरे आम्ही खूप एन्जॉय केलं शूटिंग, तसं नाही. आय वॉज व्हेरी सिरियस. मूडच नव्हता, म्हणजे तो थ्रूआउट द फिल्म मूड. थ्रूआउट द फिल्म असे मूड नव्हता की काहीतरी मस्ती मजा करायचं किंवा पार्टी करतोय आम्ही शूटिंग झाल्यावरती वगैरे, असं नव्हतं. एव्हरीवन वॉज सो इन्व्हॉल्व्ड की खूप इंटेन्स वातावरण असायचं जेव्हा पण हे शूटिंग व्हायचं. इनफॅक्ट लोक पण, गावकरी पण जे होते शूटिंग पाहायला यायचे, त्यांनाही खूप सिरियसनेस त्यांच्यामध्येही होता. म्हणजे ते असे गप्प बसून बघायचे की काय काय घडलं, काय काय झालं. आणि खरंच म्हणजे आपण हे चित्रपट करणारे लोक ते सगळं दाखवणार आहेत हे चित्रपटामध्ये, त्यांनाही त्याचं समाधान वाटत होतं असं मला वाटतं. आणि स्थानिक कलाकार होते, त्यांनी इतकं सपोर्टिव्ह ॲक्टिंग केलं किंवा सपोर्ट दिला या पूर्ण प्रोजेक्टला. तर एकूण सिरियस वातावरण भरपूर होतं. आणि परफॉर्मन्स वाईज तर मी म्हटलं तसं झोपही नसायची किती वेळा तर रात्री. म्हणजे काही काही असे सीन्स केले आहेत ना की ज्याच्यामुळे रात्रभर असं विचार, अनइझीनेस असायचं की हे असंच झालं आहे आणि आपण असं करतो आहे. इट हॅज टू कम स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे असं काही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल नसलं पाहिजे. इट कम्स ऑन यू, तुमच्यावर येतं. लोकांना असं कन्व्हिन्स झालं पाहिजे की हां ही ती स्त्री आहे आणि ही ते करते आहे. किशोरी शहाणे विजला विसरून त्यांनी त्या स्त्रीकडे, ती स्त्री आहे ओरिजिनल, असंच पाहिलं पाहिजे. या हिशोबानेच परफॉर्मन्स मी कॅरी ऑन ठेव. नाही, खरंच तुम्ही जसं म्हणालात की अंगावर काटा यायचा, आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले की आपण ती बातमी वाचली तेव्हा आपल्या इथे ही अवस्था झाली होती. तिथल्या लोकांचं काय झालं असेल आणि ज्यांनी अनुभवलं त्यांच्यावर काय काय समस्या आली असेल. पण तुम्ही एक लेखक म्हणून हा विषय मांडलात. मला वाटतं आज अनेकांना डिटेलमध्ये नाही माहितीये की काय झालंय. कारण आणि असं म्हणतात ना लोक, आपण इथे राहतोय, आपल्याला काय पडलंय तिकडचं, वाचतो बातमी, पेपर बाजूला ठेवतो, झाली घटना तिथे संपली. पण खऱ्या अर्थानं सिनेमा करण्यामागचे एक दिग्दर्शक म्हणून, एक लेखक म्हणून ती जी प्रेरणा तुम्हाला त्या कथेपासून आली, त्या घटनेपासून आली, मला वाटतं थोडक्यात मला ती घटना तुमच्याकडनं ऐकायला. ॲक्च्युली खेरलांची हत्याकांड हे महाराष्ट्र जिल्ह्यातील, महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खेरलांची या छोट्याशा गावात सन 2006 साली घडली. एका त्यांच्या शेतामधून रस्ता काढण्यावरून हे वादविवाद झालेत आणि या वादविवादाची परिणती एक सामूहिक महाभयंकर हत्याकांडात घडली. एकाच परिवारातील 2 तरुण मुलांसह एका तरुण मुलीची आणि तिच्या आईची, म्हणजे जी किशोरी मॅमनी भूमिका केलेली आहे, त्यांची निर्गुण हत्या करण्यात येते. आणि त्यांची नुसती हत्या करण्यात येत नाही, त्या स्त्रियांची त्यांच्यावर अनेक प्रकारचे शारीरिक जुलूम करण्यात येतात आणि त्यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करून त्यांना फेकून देण्यात येते, एखाद्या जनावराला फेकतात त्या पद्धतीने. तर ही जी अंगावर काटा आणणारी जी घटना आहे ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम हे कायमस्वरूपी होत राहतील. कारण की तो एक खेरलांच्या माथ्यावर पडलेला मोठा डाग आहे जो कधीच धुतल्या पुसला जाऊ शकत नाही. म्हणजे काहीही झालं, निर्णय काही लागला किंवा कितीही जरी शिक्षा भोगली तरी तो जो डाग लागलेला आहे तो कायमस्वरूपी आहे, तो कुणालाच विसरता येणे शक्य नाही. म्हणून या घटनेचं गांभीर्य ओळखून मी हा सिनेमा केलेला आहे. आणि त्यात किशोरी मॅडमनी ज्या सांगितल्याप्रमाणे की त्यांना रात्रभर झोप यायची नाही, त्याचं कारणच ते होतं कारण की सिनेमा करायच्या आधी मी त्यांना हा विषय सविस्तरपणे समजावून सांगितला होता. आणि जेव्हा प्रत्यक्षात ती जी घटना घडली, म्हणजे जो क्लायमॅक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांच्या त्या परिवारावर बलात्कार घडला किंवा त्यांना ठार मारण्यात आलं, त्या दिवशीची त्यांची मानसिकता काय होती, म्हणजे जो प्रसंग घडला किंवा आम्ही जो चित्रित केला, म्हणजे वास्तविक तो कसा असेल
याची प्रचिती त्यांना चित्रीकरण दरम्यान आला, त्यामुळे त्या सुद्धा अस्वस्थ झाल्या. इव्हन डॉक्टर साहेब सुद्धा अस्वस्थ झाले आणि मला आणि वाटतं, माझे सगळे कलावंत असतात अस्वस्थ झाले. म्हणजे ती ते भूमिका करूनही ते अस्वस्थ झाले. इतकी महाभयंकर घटना घडली होती आणि माझ्या सर्व कलाकारांनी यात योग्य त्या घटनेला अनुसरून न्याय दिलेला आहे. नाही, नक्कीच. आणि मला जसं ते म्हणाले की सेम अवस्था होती त्यांची आणि तुमची, आणि तुम्ही तिथे जाऊन आल्यात प्रत्यक्ष ती घटना घडल्यानंतर, त्यामुळे अधिक मला वाटतं ते भिनलं असेल पूर्ण. खूप खूप अंगावर आलं होतं. आणि आम्ही तो सीन ज्या दिवशी शूट केला की विषण्ण झालं होतं सगळे असे की काय होतंय हे. आपण नुसतं शूट करतोय तरी इतकं अंगावर येतंय, काय झालं असेल तिथे. बरोबर. ते सगळं विचार करण्याच्या पलीकडचं होतं. ते लोकांनी पाहावं आणि ठरवावं. लोकांनी मॉब सायकोलॉजी म्हणतात, क्रौर्य म्हणतात, ते हे असं इतकं माणुसकी नाहीच. माणुसकी जवळपासही भटकली नाही हो त्या गावाच्या. इतकं वाईट होतं ते. राजू सरांनी ज्या लेव्हलला जाऊन ते शूट केलं आणि किशोरी मॅमनी किंवा जी मुलगी होती तिने ती भूमिका जी जगली आहे, अफाट काम आहे ते सगळं. ते बघतानाही अंगावर काटा येत होता. या सिनेमात मला वाटतं अजय अतुलने गाणी गायली आहेत. आनंद मोडक यांचं म्युझिक आहे. त्यामुळे खरं तर असं म्हटलं जातं ना की काय असेल म्युझिक, काय संगीत असेल अशा प्रकारच्या कथेला, एक डोक्यात डोकावून जातं एक विषय. पण मला वाटतं तुमच्याकडनं ते जाणून घ्यायला मला अधिक आवडेल की कशा पद्धतीचं संगीत आहे सिनेमाला. तुम्ही एक कलाकार म्हणून त्या संगीताचा आनंद कसा घेतला किंवा काय एकंदरीत सांगा. जे संगीत आहे ते कथेला अनुसरूनच आहे. थीम सॉंग्स आहेत आणि सगळं मॉन्टाजेस ऑलमोस्ट शूटिंग झालेलं आहे. पण ते गाणं राजूजी प्ले करायचे. म्हणजे जनरली काय होतं की हां इकडनं तिकडे पासिंग येतोय, तिकडे तुम्ही दुखी बसला आहात, तिथं तुम्ही हे करत आहात, हे नुसतं एक नरेट केलं जातं आणि तुम्ही परफॉर्म करता. पण ते गाणं ॲक्च्युली ते प्ले करायचे. आणि एवढं इमोशनल काही काही गाणी आहेत ना. म्हणजे झाले युद्ध सुरू आता माझे, हे गाणं आहे. या जगाचे अल्ला आहे लांब फार आणि दिस अंधाराचे. ते इतकं अनुसरून होतं ना त्या सिच्युएशनला की म्हणजे मला एक ब्लॉक आहे. मी एवढं मला लढा करायचा आहे, मला सगळं प्रगती पाहिजे आपल्या गावामध्ये, पण मला समोरून काहीच प्रतिसाद मिळत नाहीये. कम्प्लीट ब्लॉक आहे, मी काहीच करू शकत नाहीये. म्हणून त्याला ते अनुसरून ते गाणं इतकं योग्य होतं. आणि इतरही गाणी आहेत ते सिच्युएशन वाईज त्यांनी लिहिली आहेत आणि संगीत दिलं आहे आनंद मोडकने. खूप अप्रतिम झालं त्याचं म्युझिक. नाही, याच विषयाला धरून आपण एक आता आपला शो इथे आपण एका चांगल्या मुद्द्यावर विषयावर संपूया. कारण आपण स्त्री अत्याचार आणि हे सगळं बघतो. आज समाजात स्त्री म्हणतो आपण शिकली आहे, पुढे गेले, पण तरी सुद्धा हे अत्याचार आपण अशा प्रकारचं ऐकल्यावर वाटतं की अजून नाही, अजून आपल्याला खूप बाकी आहे. आणि तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व केलंय त्या समाजाचं की जिथे तुम्ही लढा देताय. मला वाटतं आज आपल्या समाजाला स्त्री सक्षमीकरणाची किती गरज आहे तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल. कारण आम्ही सकाळ आणि सामतर्फे जे तनिष्का व्यासपीठ आहे ज्यावर आम्ही लढतोय खरं तर स्त्रियांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी. त्यामुळे आज या शोमध्ये मला तुमच्याकडनं या विषयावर जाणून घ्यायला आवडेल की एक स्त्री म्हणून स्त्री सक्षमीकरणाला नेमके कशा कशाची गरज आहे, कोणत्या टप्प्यांवर आपण सुधारणा करायला हव्यात असं वाटतं. मला वाटतं की जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हाच तिच्यामध्ये जे तुम्ही तिच्यावर संस्कार घडवता आणि त्या मुलीची जी घटणी होत जाते, मोठी होईपर्यंत जोपर्यंत ती स्त्री बनते तोपर्यंत तिच्यावरती काही ना काही असे संस्कार होतात की तू मुलीची जात आहे, तू मुलीनं बाहेर जायचं नाही, मुलीनं हे करायचं नाही. म्हणजे काही 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 असे पॉईंट्स असतात की आता सुशिक्षित पालक असतील ते कदाचित धाडशी बनवतातही मुलींना. मग त्या मुली कदाचित आपल्या सीमाही पार करून जातात, इतक्या धाडशी बनतात की तसंही इतकं व्हायची गरज नसते. म्हणजे एक बॅलन्स आखणं फार गरजेचं आहे. आणि लहानपणापासून जर मुलीला तितकं सुशिक्षित केलं, सक्षम केलं की ही दुनिया आहे आणि हे तुला फेस करायचं आहे, हे जे प्रॅक्टिकल थॉट्स तिच्या मनामध्ये असतील तर डेफिनेटली मुलगी एवढा सुविचार करेलच की समजा अंधार असेल गलीमध्ये तर त्या गल्लीतनं ती भटकणार नाही उगाचच. हा, जर तुमचे जर शिफ्ट वाईज तुमचे कामं आहेत तर तिचं स्वतःचं प्रोटेक्शन कसं होईल हे त्याची काळजी तिनं घ्यावी. किंवा तुम्ही बाजारामध्ये शॉर्ट्स आणि बनियान घालून नाही फिरू शकत कारण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, काही सुशिक्षित आहेत, काही अशिक्षित आहेत. तर त्यांच्या नजरेसमोर तुम्ही विचित्र नाही दिसलं पाहिजे. मग ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या टप्प्याटप्प्यांवर मुलींनीच स्वतःला सक्षम केलं पाहिजे या गोष्टींसाठी. आणि डेफिनेटली सिक्युरिटी सिस्टम, आपल्या देशाची सिक्युरिटी सिस्टम खूप वीक आहे आणि त्यामुळेच या घटना या
आपल्या देशात घडतात आणि त्यापुढे घडू नयेत असेही काही स्टेप्स अजूनही उचलले गेले नाही आहेत. त्यामुळे मला तरी अजूनही ते निराशेचीच बाजू वाटते. मुलींसाठी त्यांनी अजून स्ट्रॉंग झालं पाहिजे, त्यांनी स्वतःला सक्षम केलं पाहिजे आणि आय प्रे की आपली पॉलिटिकल सिस्टम, आपले सिक्युरिटी सिस्टम अजून स्ट्रॉंग होईल आणि मुलींना सुरक्षित व्हायला मदत करेल. याविषयी मला असं सांगावंसं वाटतं या खैरलांजीच्या माथ्यावर या चित्रपटाच्या प्रमोशनमधून की एम्पॉवरमेंट जे म्हणतो आपण की स्त्री सक्षम होण्यामागे काय करायला पाहिजे, तर स्त्रियांनी हातात हात घालून तनिष्कासारखं जगलं पाहिजे. आज ज्या गावात एक बाई जी जे किशोरी मॅमने जो रोल केला ती त्या अख्ख्या गावासाठी लढते आहे, जेव्हा तिच्यावर प्रसंग आला गावातली कुठलीही बाई तिच्याकडनं लढायला बाहेर आली नाही. त्यावेळेला ती आली असती आणि साखळी तयार झाली असती ना, कदाचित हे पुरुष थांबले असते. बरोबर. ते आजही घडायला पाहिजे. एखादा कायदा कठोर निर्माण व्हायला पाहिजे स्त्री अत्याचार विरोधात आणि स्त्रियांनी एकमेकींसाठी कणखरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तरच सक्षम होईल स्त्री. नक्कीच. आणि मला वाटतं तुमच्या सिनेमाच्या माध्यमातूनही एक शांतीचा संदेश आणि स्त्री सक्षमीकरणाचे बरेच मुद्दे आमच्या समोर येतील. निदान असं म्हणतो आपण की सिनेमा बरंच काही शिकवून जातो, प्रबोधन करून जातो आणि मला वाटतं सिनेमा हे माध्यमच त्यासाठी आहे. आणि तुमचा सिनेमा मला वाटतं लोकांचं हे जे गणित आहे ना, हे आपण म्हणतो सक्षमीकरण, स्त्री सक्षमीकरण, स्त्रीबद्दलचे विचार बदलले पाहिजेत, हा शिकवून जाईल मला वाटतं हे सगळं, अशी आम्ही आशा बाळगतो आणि सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.